आज मी एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो. जेवण तर चांगलं होतं, एक नंबर होतं. परंतु तिथला मालक तिथे काम करणाऱ्या एका वेटरसोबत भांडत होता. म्हणजे त्याला त्याचं काम शिकवत होता. त्या वेटरची पण काहीतरी बाजू असेलच, तरी पण तो ज्या भाषेत मालक ज्या भाषेत त्या वेटरसोबत बोलत होता ते मला आवडलं नाही. माझं मन कुठंतरी दुखावलं. कारण की तो वेटर झाला तरी पण किती पण झालं तरी तो माणूस आहे. त्याला पण आत्मसन्मान आहे आणि आपण मालक आहे म्हणून त्याच्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलायचं हे काय बरोबर नाही. माझ्या मनाला दुःख वाटलं. त्याला काय वाटलं असेल त्या वेटरला, की एवढ्या शिव्या देऊन हे करून तो मालक त्याच्यासोबत बोलत होता. बोलत म्हणजे भांडत होता, त्याला सांगत होता. मग हे मला कुठेतरी आवडलं नाही. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा की दुसरी व्यक्ती त्यालासुद्धा आत्मसन्मान असतो. त्याच्यामुळे समोरच्यासोबत बोलताना नेहमी प्रेमानं बोला. त्याला सन्मान देऊन बोला, कारण तेच गरजेचं आहे. माणसानं माणसाची मनस्थिती ओळखली नाही तर माणूस म्हणून जन्माला आलो त्याचा फायदा काय आपला? कायच नाही. म्हणून प्रत्येकाने दुसऱ्याशी बोलताना त्याचा मान राखा, सन्मानानं बोला त्याच्यासोबत. म्हणजे काय होईल, तो पण तुम्हाला सन्मान देईल. त्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हालासुद्धा आपण समोरच्याला वाईट बोललो असं कधी मनात वाईट वाटणार नाही त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे जो कोणी भेटेल तुमच्यासोबत त्याच्यासोबत चांगल्या भाषेतच बोलणं आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. धन्यवाद.